ही गोष्ट आहे एका खुडकर आणि हुशार मुलाची, ज्याचं नाव आहे ध्रुव. बिल्डिंग वाला आया है. फेंको फेंको लवकर फेंको. अब तुम्हारे चंपे वाई देख गया इतना. तो सिक्स वाला है. ही ध्रुवची आई कष्टाळू आणि विनोदी. हे ध्रुवचे बाबा अतिशय विनोदी. यांना दारूशिवाय दुसरं काही सुचत नाही आणि दारू पिल्याशिवाय तोंडात शब्दही फुटत नाही. मी जातोय घरात म्हणून मला कपडे धुवायचे. आदिवासी बोलते अरे तू बोल. नाही सगळी पोरं चालत जातात. मला काय नाही चालत पाठवत. अरे शाळेत जाऊन कोणता भला झालाय. आपली लाकडं इकडे तोडायची ते बघायचं. शेतीवाडीचं काम करायचं. तो लक्षात घ्यायचं का आपलं जाऊन ते हे करत राहायचंय. शाळा करून काय करशील पुढं. काय करशील मोठा होऊ. नोकरी करीन. कशाला नोकरी. पैसा आणायला. अरे नोकरी नाही करायची बाबा. शेतीमध्ये पैसा भरपूर आहे कमवलं तर. नोकरीने काय होणार. मुंबईला लोक येणी होतात. दारू बिरू पितात. आधी वेचणं करतात. माहिती का तुला. बोल काय करशील. शेती करशील का नाही. हो. मग पहिले तर आपले ते गेले तिकडे राहणं. मग त्यांना आणायचे अजून जाऊ. कशाला शिक्षण निरीक्षण पाहिजे तुला. हा कशाला पाहिजे शिक्षण. शिक्षण घ्यायला पाहिजे. मोठा आला. अरे काय मोठं होऊन तू काय मोठं काय ड्रायव्हर का पायलट बनणार आहे. पायलट. अरे पायलटापेक्षा मातीमध्ये काम कर. बघ या मातीला कसून किती मस्त भात बीत पावटा बिवटा तांदूळ बिंदूळ मिळतात. माहितीये काय. नाही शाळा शिकणार नाही. पैसा पाणी माझ्याकडे नाही. एक तर काही नाही. लोकांचा कर्ज बाजारी झालो मी. नाही तू शेतीवाडी गेली तर कसं आपलं भागणार. मग काय मग गुरं बिरं बघा नंतर. हे आली गौरण बाय तिच्या जीवात पाणी नाय. शेती करतो कष्ट मी करूनी आणि पोराला वेळ लागलंय या शिक्षणाचं. अरे शिक्षण कशाला शेती मध्ये राबना. शेती करून होईन आपल्या पोटाचा आधार. काय तुझी ती मुंबई पोरा
आहे जीवनाचा वाटोला. गाड्या घोड्या फिरतात रोग भारी लागतो जीवाला. म्हणून म्हणतो ही शेती म्हणजे आपले माय हाय. तिच्या मुलं आपल्याला चांगल्याने गावचं वातावरण म्हटलं म्हणजे सुंदर सुंदर सोन्याची खान. कशाला तुला हवी मुंबईची शान. नायकायचे ते पैसा आहे या शेतात. जाऊन या बसू आपल्या इकडे या कोपी मध्ये बसा द्या. चाय भाजी घेऊन ये नंतर मग आपण खाऊ. बघ इथं आम्ही चाय बी करतो. दिसते का खेळ लागले तिकडं. बघ तिकडे कुठे पुरेपुरे दिसतात का आपले. शेतकरी माझा बाप राबतो दिवस न रात्र. भेटतात जीवाला सुखाचे दोन घास. काय सांगू पोरा तुला जीवनात अंगण. बैल आपल्या आहेत दोन चालतात फार. समजलंस ना. त्याच्या मुलं सांगतो मुंबई खरी नाही. या आपल्या ह्या रानामध्ये वनामध्ये जाऊन लाकडं तोडून विकून पैसे पण येतात. एवढे मुंबईला नाही. हा या आहे ना कधी येते काय माहिती. त्या इल्याला धार पण नाही जरा घासायला लागेल जरा. समजलंच काय. आला 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 बघ आला. थांब इथे इथे बस. पैसे थांब जरा थांब. थांब साईडला ये. इकडे इकडे इकडे. गाणं बोल. बोलू काय. शरण जय जय देहाचे लाकूड तोडतो मी जातो मालावर. साधने साधने साधने. आपण सगळी मला शाळेत जातात रोज. पण तुम्ही का नाही मला पाठवत. अरे बाबा आपले गरिबीचे दिवस आहेत. त्यांचे बाप आहे सावकार आहेत. बाप दादाची त्यांच्या कमाई आहे. माझा बाप आता शेतीमध्ये मारायचा. पण आता माझ्याकडे पैसा नाही पाणी. मी दिला असतो तरी घेत लावलं तुला पण. मग तुम्ही काय नोकरीला लागत. अरे बाबा एवढी बापाने आईने इच्छा ठेवली माझ्या. ती सगळी टाकून पुढे मुंबईला जातो. आणि काय नोकऱ्या करतो. काम पुढच्या महिन्यात आपल्याला जरा सरपण इकून टाकू. लाकडं 4 पैसे कोणी मग तुला पाहिजे नंतर शाळेत टाकीन. आता नको काय. आता आपल्या घरातले काम आहेत ती पहिले करून घे. अरे आता बाबा गिरायक आपल्या साईडला येत नाही. माहिती तुला गिरायक सगळे शेर होतील आहे. आपल्या खेडेगावात कुठं येतील. ते जाऊ कुणी आलं की पुन्हा तर तुला सांगतो मी. आपल्या गावाची माणसं ते नाही घेणार रे बाबा. ते कसे काय घेतलं तर माहिती तुला. ते पहिल्यापासून त्यांच्या बाप दादाची इष्टक आहे. त्यांचे बाप आई आणि मुंबईला फॉरेस्टर होते. मिलिटरी होते कोणाची घरातले. आपलं पुढे आई बाप तसं माझा इथंच राहिला पहिल्यापासून. त्यांना काय चालणार आहे सांग मला. अरे काय झालं माझ्या बापानीच लग्न करतं माझं लग्न करते. थोडे इकले होते ना त्याच्यामध्ये बारीक तरी होते. ते आता तर व्हायला लागले. तुझ्या लग्नापर्यंत ते होते ते इकडून तुझं लग्न करू. काय शिकण्याची गरज आहे तुला. मी आहे ना. सगळे मुलं शिकतात पण मला काय नाही टाकत तुम्ही. कुठेतरी नोकरीला जायचा. बघू मग ह्याच्या पुढे नोकरीला जर का जमलं तर मग जाईल. नंतर आपल्याला झाडपण सोडायचं. आता लावणीचा वापस शेती राहणार आहे. कापणी करायची आपल्याला. दुसऱ्याची करा भेटतील पैसे. करीन ना पहिले आज तर माझ्या घरात जाऊ दे. घरात झाला मग आपण दुसऱ्याला करू जाऊन. एवढंच का एवढा. ए त्यांनी साईड होत जातो का काय कुत्रा काय भाकरी बिकरी घातला का नाही आई त्याला. काहीच नाही भाकरी बिकरी काही. राहत घेऊन जायचं सोबत. राहण्यात कसं काय येऊ. पाठीवून बोलायचं ये 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 चल ये चल ये चल ये. माझ्या अंगावर येतं काय देऊ.
हा तुझ्या अंगावर तर तुझ्या आईला सांग, तिला म्हणते कुत्रा पाहिजे आता बघ. असं झाली आता पैशाला. तू खाली जमा कर, मी वरतून तोडून दे. हे समोर ठेव आपल्या फोटो मध्ये दगड वापस आपल्याला पाजू लागेल ना तिला बिला. काय तुझ्या आई पण भाकरी घेऊन नाही, काय तुझ्या आईचं कोणतं समजत नाही. काय माहिती आता तुलाच माहिती. मी बरं गेलं का माझ्या लगे सांगेल दारू बरोबर तुझ्या आईला. चल उठायचं काय तिला बांधून ठेव. भेटली ना तुम्हाला गुर ते जालीच्या पाठीकडे आहे, तो काला पाहिजे तिथे वरच्या साईडला आहे. तुम्ही काठी येऊन जाऊन घेऊन ये. तसं मी इकडची जरा झाडं खर्चायचे कोणते ते बघतो. काय गाईचा पाय बोलू तिकडे बोल. काय बोलू गाईचा पाय बोलू. तू तर बोललीस मग काय मग मी घरामध्येच बोलली समजलात ना. इथं घर कुठे आहे. मी काय घरात तरी आलोय. तू बोललीस ना मग गप्प बस. आता मोठा पोरगा याला विश्राम नको, याला गावठी दारू पाहिजे, माझा लिव्हर फुटाय पाहिजे. पहिल्या दारूचे घेऊन घोट बघा झाले माझे मोठे पोट. पहिल्या दारूचे घेऊन घोट बघा झाले माझे मोठे पोट. या झाडावर चढायचं हाय, या झाडावर चढायचं हाय. अरे मी पोरा बोलता जरासा फोटो काढला फाटी बाई ना. हे फाटी विलास एवढी फाटी खेळत आणि खाली येत असलं तुषार. एक क्वार्टर के 40 रुपये काढतो. 40 रुपयाने दारू पिऊन दारू प्यायचं आपल्याला खर्च येते. नाश्ती बोतल ना टेक्निकल फिर बोतल के आती नाश्ते. देखो रानावाना मधी दर्या खोऱ्यातून, रानावानातून दर्या खोऱ्यातून काटे कुठं बोसतिया पाया. अब मी गुराची आलो राया. अरे वो क्या बोलेगा, वो बोलेगा भाई भी बोलेगा अकेला. आया अभी अपना गाड़ी लेके जाने का उधर फिशर लेके आया ना, फिशर का गाड़ी लेके जा. और अपने को वन भाई 2 क्वार्टर लेके आ. बाकी का सब शाम को देखिएगा. तुम लोग दिन में पिएगा सारा पागल हो जाएगा.